नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तरकारी एक्सप्रेस या शेतीविषयक चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात यावर्षीचा पावसाळा कसा असणार? दुष्काळ पडणार की पाऊस शेती पिकांना मोठ्या प्रमाणात झोडपणार या प्रश्नाचं अखेर अधिकृत उत्तर समोर आलंय। कालपर्यंत केवळ अफवांचं पीक आलं होतं। कोणी म्हणतंय अल निनोमुळे दुष्काळ पडणार, तर कोणी म्हणतंय पाऊस दगा देणार। पण आज देशातील सर्वात विश्वसनीय खासगी संस्था स्कायमेट यांनी आपला अंदाज त्या ठिकाणी पावसाविषयीचा जाहीर केला। इतकंच नाही तर सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांची भाकणूक असेल, आदमापूरच्या बाळूमामांची भाकणूक असेल, या भाकणुकीत नेमके काय संकेत मिळालेत, विज्ञान आणि धर्म या दोन्ही बाजूंचा आढावा आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। एकंदरीत 2026 मध्ये पावसाचा अचूक अंदाज नेमका काय असणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नेमका कधी पडणार, पाऊस कधी उघडणार आणि उघडलेला पाऊस पुन्हा कधी सुरू होणार, सर्वच जिल्ह्याचा जो काय पावसाचा रिपोर्ट आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उघड करण्यात आला। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये यावर्षीचा पावसाळा कसा असणार याविषयीचा अधिकृत अंदाज त्या ठिकाणी जाहीर झालाय। संपूर्ण भारतात मान्सून कसा राहणार, विशेषतः 2026चा पावसाळा कसा राहणार याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आता समोर आलेली आहे। कोणी म्हणतं अल निनो येणार त्यामुळे दुष्काळ पडणार, पण आज जो खरा अंदाज समोर आलाय त्याने आणखीनच लोकांना गोंधळात टाकले। मग नेमकं काय अंदाज आलाय, महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा पडणार, कोणत्या तारखेला पावसाळा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती चांगली राहणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार, तसंच पाऊस एकदा सुरू झाल्यावरती तो किती दिवस चालणार आणि तो विश्रांती नेमकी कधी घेणार, विश्रांतीनंतर तो पुन्हा कधी सुरू होणार याविषयी सगळ्यात भरोसालायक अंदाज स्कायमेटनं त्या ठिकाणी जाहीर केला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण पावसाचा सविस्तर जो काय अंदाज आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करू। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूयात तर आपल्या परंपरेकडे। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये वासराचं भाकीत करण्याची जुनी परंपरा आहे। यावेळी नेमकं सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत काय घडलं की जे वासरू असतं ते त्या ठिकाणी भाकीत करतं, ते वासरू थोडं त्या ठिकाणी बिथरलेलं होतं, परंतु त्याने जो काय नैवेद्य ठेवला जातो यातील काही वस्तूंना त्या ठिकाणी चाटलं आणि तज्ज्ञांच्या मते याचा अर्थ असा होतो की पावसाळा यावर्षी सामान्य असेल, म्हणजे खूप जास्तही नसेल आणि खूप कमी नसेल। बाळूमामाच्या भाकणुकीत देखील असं संमिश्र संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, परंतु विज्ञानाचा डोळा देखील काय म्हणतो याच्याकडे देखील पाहणं आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। जी काय भारताचा जो काय अंदाज दर्शवणारी, पावसाचा अंदाज दर्शवणारी संस्था आहे तिला स्कायमेट असं म्हणलं जातं आणि या स्कायमेटनं 7 एप्रिलच्या अहवालानुसार यावर्षी अल निनो सक्रिय राहणार आहे। आता अल निनो म्हणजे काय की सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर पॅसिफिक महासागरात तापमान वाढलं की भारतामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी होतो। देशातील सरासरी पावसाची जी काही आकडेवारी ती 94% आहे, म्हणजे सरासरी 868 मिलीमीटर ऐवजी यावर्षी 816 मिलीमीटर पाऊस पडणार आहे आणि तब्बल 52 मिलीमीटर पावसाची यावेळेस तुटवडा त्या ठिकाणी जाणवणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, नेमका पाऊस हा कधी सुरू होणार आहे, तर जो काही जून महिना असतो 1 ते 5 जूनच्या दरम्यान मान्सून हा त्या ठिकाणी केरळमध्ये दाखल होतो, 10 ते 15 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रामध्ये दाखल होतो। जूनमध्ये पाऊस सरासरीच्या आसपास त्या ठिकाणी राहील, ज्यामुळं पेरण्या यावर्षी लवकर होतील। जुलै महिना जो असतो याला पावसाचं किंग असं त्या ठिकाणी म्हणलं जातं। सर्वाधिक पाऊस हा जुलैमध्ये पडेल असा अंदाज आता स्कायमेटनं वर्तवला, ज्यामुळे पिकांची जी काय वाढ आहे ती जोमाने होईल। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इथं सावधान राहण्याचं त्या ठिकाणी स्कायमेटनं सांगितलं आहे, कारण की अल निनो पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे पावसाचा मोठा खंड देखील त्या ठिकाणी पडू शकतो आणि इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असल्यामुळं हा धोकाही त्या ठिकाणी टळू शकतो, असं देखील या अंदाजामध्ये त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। आता आपण महाराष्ट्रामध्ये नेमका पाऊस कसा पडणार आहे, कोणत्या विभागामध्ये पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे का याविषयी देखील आपण सविस्तर त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता कोकण असेल, मुंबई त्या ठिकाणी, ठाणे असेल, रत्नागिरी असेल, इथं सरासरीपेक्षा चांगला पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। जुलैमध्ये अतिवृष्टीचा संकेत त्या ठिकाणी आहे। मध्य महाराष्ट्रात मग यामध्ये पुणे असेल, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर यामध्ये संमिश्र पाऊस असेल। ऑगस्टमध्ये सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल या भागात पावसाची ओढ त्या ठिकाणी जाणवू शकते। आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर का पाहिलं तर नाशिक असेल, जळगाव असेल, नाशिकमध्ये समाधानकारक पाऊस असेल, परंतु धुळे आणि नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा पाऊस हा त्या ठिकाणी कमी राहू शकतो। आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, बीड असेल या ठिकाणी पावसाची जी काय परिस्थिती आहे ती त्याकडे चिंताजनक असू शकते, परंतु जुलै अखेरचा जो काय पाऊस आहे यामध्ये त्या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता आहे। आता विदर्भामध्ये त्या ठिकाणी नागपूर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल यामध्ये त्या ठिकाणी मुख्यत्वे करून मान्सूनमध्ये 6% तूट त्या ठिकाणी असू शकते, असा एकंदरीतच अहवाल हा त्या ठिकाणी स्कायमेटच्या अंदाजामधून समोर आलेला आहे।
तर शेतकरी मित्रांनो, हा जो काय अंदाज आहे याला घाबरून न जाता तुम्ही जर का वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्यानुसार जर का तुम्ही शेतीची सगळी कामं उरकून घेतली, पेरणी जर का व्यवस्थित केली आणि पावसाचा जोर बघूनच जर का तुम्ही व्यवस्थित निर्णय घ्या, कमी पाण्यामध्ये येणारी जी काय पिके निवडा, जेणेकरून जो काय जून जुलैमध्ये होणारा जो काय मोठा पाऊस आहे त्यातून तुमची पिकं ही त्या ठिकाणी तरू शकतात.